नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 2.2चा या व्हिडिओमध्ये दुसरा प्रश्न सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा प्रश्न सोडवणार आहोत। येथे आपणास 3 + √5 हा इरॅशनल नंबर आहे हे प्रूव्ह करायचं आहे। 3 हा रॅशनल नंबर आहे आणि √5 हा इरॅशनल नंबर आहे। पण रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर यांची ॲडिशन ही इरॅशनल नंबर असते, हे आपणास प्रूव्ह करायचं आहे। सोडूया। सर्वप्रथम बेसिक माहिती थोडी समजावून घेऊया आपण। समजा मित्रांनो, ही आपण नंबर लाईन काढलेली आहे। नंबर लाईनवर आपणास माहित आहे हा 0च्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर असतात आणि राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात, हे आपणास माहित आहे। हे निगेटिव्ह नंबर 0 आणि पॉझिटिव्ह नंबर सर्व मिळून काय होतात? इंटिजर्स, हे पण आपणास माहित आहे। या सर्वांना इंटिजर्स म्हणतात। हे सर्व इंटिजर्स रॅशनल नंबर पण असतात, म्हणजे हे सर्व इंटिजर्स रॅशनल नंबर आहेत आणि या प्रत्येक इंटिजर्सला आपण m/n या फॉर्ममध्ये लिहू शकतो। म्हणजे कसं, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर या फॉर्ममध्ये आपण लिहिता येते आपणास प्रत्येक इंटिजर्सला। समजा उदाहरणार्थ 4 हा काय इंटिजर आहे, जर m/n मध्ये लिहायचं असेल तर आपण काय करणार? 12/3 म्हणजे m/n व्हॅल्यू काही चेंज झालेली नाही, 4ला 4च आहे, पण m/n मध्ये आपण 4ला कन्वर्ट केलेला आहे। आता हे सर्व रॅशनल नंबर पण आहेत। हा इंटिजर रॅशनल नंबर आहे आणि हा इंटिजर्सपासून m/n फॉर्म झालेला हा पण रॅशनल नंबरच आहे। आपणास टेक्स्टबुकमध्ये √2, √5, √7 हे काय आहेत? इरॅशनल नंबर, इरॅशनल नंबर आहेत। कशामुळं? कारण यांचं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं, स्क्वेअर रूट जर आपण √2चं घेतलं तर 1.4142 असं कंटिन्यू येईल। म्हणजे हे येथे बार पण येणार नाही आणि डॉट पण येणार नाही, वेगवेगळे नंबर प्रत्येक वेळेस येतील आणि ही डिव्हिजन काही संपणार नाही, म्हणून हे कसे आहेत? इरॅशनल। पण आता √4 याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर 2 येते, 2 येते म्हणजे काय? इंटिजर येतो, म्हणून √4 हा काय? रॅशनल नंबर आहे। √4 हा रॅशनल नंबर होईल, कारण स्क्वेअर रूट 2 येते आपण। पण इरॅशनल नंबरचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर ते कंटिन्यू एक्सटेंड होत जाते, त्यामुळे ते इरॅशनल नंबर आहेत। तर आता आपण प्रॉब्लेम सोडवूया आपला। येथे आपणास 3 दिलेला आहे। 3 म्हणजे काय? एक इंटिजर आहे आणि इंटिजर्स हा रॅशनल नंबर असतो, म्हणून 3 हा काय आपला रॅशनल नंबर आणि √5 इरॅशनल, दोघांची ॲडिशन म्हणजे रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर यांची ॲडिशन ही इरॅशनल असते, हे आपणास प्रूव्ह करायचं आहे। सपोज वी कन्सिडर 3 + √5 इज अ रॅशनल नंबर। हा रॅशनल नंबर आहे, म्हणून सुरुवातीस आपण कन्सिडर करू रॅशनल नंबर। जर हा रॅशनल नंबर असेल तर तो m/n या फॉर्ममध्ये लिहिता येतो, म्हणजे 3 + देअरफॉर 3 + √5 इक्वल टू m/n। m आणि n म्हणजे काय? इंटिजर्स। हिअर m, n आर इंटिजर्स, फक्त येथे यांची व्हॅल्यू 0 नसली पाहिजे। या फॉर्ममध्ये लिहिलेलं आपण, यावरून √5ची व्हॅल्यू काढता येईल आपणास। √5 इक्वल टू m/n, हे +3 या साईडला आल्यावर -3 होतील। आता वी नो √5 हा इरॅशनल नंबर आहे, हे आपणास माहीत आहे, आणि हा काय आलेला आहे? रॅशनल नंबर आलेला आहे। फक्त एवढ्या टर्मचा विचार केला तर ही रॅशनल नंबरची टर्म आहे m/n -3, कारण रॅशनल नंबरमधून 3 जर मायनस झाले तरी तो रॅशनल नंबरच येईल, आणि हा तर इरॅशनल नंबर आहे। म्हणजे एका साईडला इरॅशनल नंबर आणि दुसऱ्या साईडला रॅशनल नंबर, हे शक्य आहे का? हे शक्य नाही। येथे काय आहे? विरोधाभास तयार होतोय, म्हणजे दोन्ही एकतर रॅशनल नंबर पाहिजेत किंवा इरॅशनल पाहिजेत येथे इक्वल टू असल्यामुळे, परंतु एक इरॅशनल आणि दुसरा रॅशनल आणि ते इक्वल असं शक्य नाही।
√5 is an irrational number and in above equation m/n-3 is rational number म्हणजे एका साईडला इरॅशनल आला आहे आणि दुसऱ्या साईडला रॅशनल नंबर आलेला आहे. दिस इज नॉट पॉसिबल. हे शक्य नाही आहे. किंवा दिस इज अपोजिटेड म्हणजे हा विरोधाभास तयार झाला आहे. ते अपोजिटेड. परंतु आपण कन्सिडर काय केलं होतं, हा नंबर रॅशनल आहे म्हणून कन्सिडर केलं होतं. म्हणजे हे आपलं कन्सिडरेशन रॉंग आहे. बट वी कन्सिडर, हा प्रश्न थेरीच्या स्वरूपात लिहावा लागणार आहे आपणास. बट वी कन्सिडरेड 3 + √5 is a rational number. Hence our consideration म्हणजे आपण जे कन्सिडर केलं ते चुकीचं आहे. is wrong. Our consideration is wrong. Therefore 3 + √5 is an irrational number. Hence proved. हे आपलं प्रूफ झालेलं आहे. हेन्स प्रूव्ड. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.